बीएमसी कशा प्रकारे चुकीची कामं करतात, बीएमसी कशा प्रकारे भ्रष्ट काम करते, आजपर्यंत आपण त्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला. पण आता आपण दाखवणार आहे की बीएमसी चांगली पण कामं करते. ज्याप्रमाणे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित साफसफाई केलेली आहे. आपण जिथे आलो आहे तो गोरेगाव आणि मालाडच्या मधला पार्ट आहे. हे आहे वीर सावरकर गार्डन आणि ह्या गार्डनची व्यवस्थापन बीएमसीने खूप चांगल्या प्रकारे ठेवली आहे. आणि ह्या ठिकाणी जो कचरा तुम्ही बघताय, आपली ही दुपारची वेळ आहे, मला वाटतं 2:30-3चं टायमिंग आहे. या टायमिंगमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आणि या ठिकाणी एकदम साफ दिसतंय. त्यामुळे बीएमसी इकडे चांगल्या प्रकारे साफसफाई करते. जे सफाई कर्मचारी आहेत ते पण चांगल्या प्रकारे काम करतायत हे याच्यावरून दिसतंय. पण जे नागरिक आहेत, आता संध्याकाळच्या टायमाला जेव्हा आपण इकडे याल, इकडे तुम्हाला ती साफसफाई दिसणार नाही. संध्याकाळी ह्या ठिकाणी जे येणारे जे नागरिक असतात, आसपासचे असतात, बाहेरून पण लोक या ठिकाणी येतात खास या गार्डनमध्ये, तेव्हा तुम्ही बघाल या ठिकाणी कचरा टाकलेला असतो. काही ठिकाणी फेरीवाले वगैरे असतात. हरकत नाही, फेरीवाले असतील ते विकत असतील त्यांचं सामान. पण जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे डबे ठेवलेले आहेत, सुका कचरा आणि ओला कचरा टाकण्यासाठी. तर खास ते नागरिकांसाठी ठेवलेले आहेत. तर त्या लोकांनी तो जो कचरा आहे त्या या डब्यांमध्ये टाकला पाहिजे. ज्यामुळे ह्या ठिकाणी किंवा मुंबईमध्ये कुठेही तुम्ही फिराल, मुंबई असो दे, महाराष्ट्र असो दे, आपला देश असतो दे, हे आपलं घर आहे. घरामध्ये आपण कचरा करतो का? घरामध्ये आपण कुठल्या ठिकाणी कचरा टाकतो का? तर मग आपण जे आपलं शहर आहे, आपल्या त्या शहराला चांगलं ठेवण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? ती आपलीच जिम्मेदारी आहे. तर सगळीकडचे इकडचे जे नागरिक असतील, जे मुंबईमध्ये इतर ठिकाणी जे फिरणारे नागरिक असतील, जे फिरायला जातात, तर त्यांनी ही काळजी घ्यायची की कचरा जर टाकायचा असेल तर या डब्यांमध्ये कचरा टाका. ज्याप्रमाणे बीएमसी आपलं काम चोख बजावते, त्याप्रमाणे आपली पण जिम्मेदारी आहे, नागरिकांची पण जिम्मेदारी आहे की कचरा मुंबईमध्ये कुठल्याही ठिकाणी कचरा टाकायचा नाही. कचऱ्याचं व्यवस्थितप्रमाणे नियोजन झालं पाहिजे. कचरा कुंडीमध्येच गेला पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. यावर तुमचं मत काय आहे? जो आम्ही विषय तुमच्यासमोर मांडला तो बरोबर आहे का? या विषयावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रकारे जनतेचा आवाज ठिकठिकाणी प्रशासनापर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या ठिकाणीही, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स असतील, काही लोकांच्या समस्या असतील, त्या निवारण होत नसतील, तर त्या मांडण्याचा, सरकारपर्यंत नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.